ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि सध्या सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाहाच्या फैसल्यावर सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्ट थोड्याच वेळात या ठिकाणी सुनावणी ही सुरू झालेली आहे आणि फैसला थोड्याच वेळात सुनावणार आहे। तर कायदेशीर मान्यता देण्याबाबत आज निर्णय होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी होतीये। मे महिन्यात सुनावणी झाली होती, त्यानंतर निर्णय हा राखून ठेवला होता। दुसरीकडे केंद्रानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध केला होता आणि त्यानंतर आज या ठिकाणी निकालाचं वाचन हे सुरू झालेलं आहे। मुद्दे आपण महत्त्वाचे या दरम्यान पाहत आहोत। स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये बदलासंबंधी सरकारनं निर्णय घ्यावा, समलिंगी विवाह नाकारणं हा भेदभाव ठरेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। सरकारनं मान्यता न देणं म्हणजे त्यांचाच हस्तक्षेप असंही म्हटलेलं आहे। व्यक्तीचे लिंग हे त्याच्या लैंगिकतेशी निगडीत नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। सुप्रीम कोर्ट संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही। स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये बदलासंबंधी सरकारनं निर्णय घ्यावा, मात्र समलिंगी विवाह नाकारणं हा भेदभाव ठरेल। समलिंगी विवाहाला मान्यता मिळायला हवी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सरकारनं मान्यता न देणं म्हणजे त्यांच्यात हस्तक्षेपच असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर व्यक्तीचे लिंग हे त्यांच्या लैंगिकतेशी निगडीत नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्ट संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। 5 पैकी 4 न्यायमूर्तींनी निकाल दिलेला आहे। धनंजय चंद्रचूड निकालाचं वाचन करताय आणि काही महत्त्वाचे मुद्दे निकाल वाचनादरम्यान आपण पाहत आहोत। सरकारनं मान्यता न देणं म्हणजे त्यांच्यात हस्तक्षेप करणंच ठरेल असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। व्यक्तीचं लिंग हे त्याच्या लैंगिकतेशी निगडीत नाही असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर महत्त्वाची अपडेट समलैंगिक विवाह संबंधात आपण पाहत आहोत। समलिंग विवाह नाकारणं म्हणजे हा त्यांच्यासोबत भेदभाव होईल असं सुप्रीम कोर्टाने यात म्हटलेलं आहे। स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये बदलासंबंधी सरकारनं निर्णय घ्यावा, समलिंगी विवाह नाकारणं हा भेदभाव ठरेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। समलिंगी विवाहाला मान्यता मिळायला हवी असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं सध्या निकाल वाचन सुरू आहे। विवाहित जोडपं अविवाहित जोडपं असा फरक करू शकतो असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। तर फक्त विवाहितच स्थैर्य देऊ शकतात असं नाही असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। भिन्नलिंगी लग्न करू शकतात पण समलिंगी नाही हा भेदभाव असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। तर सुप्रीम कोर्ट संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही। स्पेशल मॅरेज ॲक्टच्या बदलासंबंधी सरकारनं निर्णय घ्यावा, मात्र समलिंगी विवाह नाकारणं हा भेदभाव ठरेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। समलिंगी विवाहाला मान्यता मिळायला हवी, सरकारनं मान्यता न देणं म्हणजे त्यांच्यात तो हस्तक्षेपच ठरेल। आणि या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेले आहे आपले असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर। प्रवीण, सध्या निकाल काय आलेला आहे? धनंजय चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवताय, आपण बघतच आहोत। काय या संपूर्ण हे प्रकरण वाटतं आणि काय निर्णय होऊ शकतो, काय दिशा या प्रकरणाला मिळू शकते? हे घटनापीठ आहे आणि घटनापीठामध्ये 4 न्यायमूर्ती आहेत। त्यामुळे 4 न्यायमूर्तींपैकी 4ही न्यायमूर्तींचा निकाल जो आहे त्या 4 पैकी जो निकाल ज्या निकालाला 4 पैकी जास्त मतं असतील तो निकाल जाहीर केला जाईल। त्यामुळे धनंजय चंद्रचूड यांनी आता जे जाहीर केलं आहे ते त्यांचं निकालपत्र आहे। त्यामुळे इतर ते 3 न्यायमूर्ती जे आहेत ते त्यांचं निकालपत्र जाहीर करतील आणि या सगळ्यानंतर मग फायनल आदेश जो आहे तो या प्रकरणामध्ये जाहीर केला जाईल। या प्रकरणामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांचं असं म्हणणं आहे, कारा रेग्युलेशन जे आहे सेंट्रल ॲडॉप्शन अँड रिसर्च अथॉरिटी, कारानं एखादं मूल दत्तक घेण्यासंदर्भामध्ये अनेक ज्या नियम जे आहेत ते आखून दिलेले आहेत। त्यामुळे कोणालाही दत्तक घेता येत नाही। त्यामुळे जर एखाद्या समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आणि ते जे कपल आहे समलैंगिक कपल त्याला जर एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल तर मग कारा रेग्युलेशन्समध्ये सुद्धा नव्यानं बदल करावे लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं म्हणजे भारतामध्ये दत्तक देण्यासंदर्भामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या होत होत्या आणि अनेकदा यामध्ये खूप म्हणजे आरोप प्रत्यारोपी होत होते। परदेशातही अनेक मुलं दत्तक गेले होते। त्यामुळे खूप वर्ष संघर्ष करून कारा रेग्युलेशन भारतामध्ये आले। त्यामुळे समलैंगिक विवाहाला जर मान्यता दिली तर पुन्हा एकदा कारा रेग्युलेशनमध्ये सुद्धा पुन्हा नव्यानं या अटी ज्या आहेत त्या दुरुस्त कराव्या लागतील। त्यामुळे सेम सेक्स मॅरेजमध्ये कुठल्याही पद्धतीनं सुप्रीम कोर्ट आता थेट आदेश देऊ शकत नाही, कायदा बनवू शकत नाही असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट हा कायदा तयार करू शकत नाही, स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही। स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 हा फक्त
सुप्रीम कोर्ट त्याच्या अन्वये आदेश देऊ शकतं. त्याच्यामध्ये जर काही कोणी चुका केल्या असतील, काही बेकायदेशीरपणे काही काम केलं असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार शिक्षा सुप्रीम कोर्ट सुनावू शकते. पण थेट चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांचं घटनापीठ हे स्पेशल मॅरेज ॲक्टला संदर्भात कुठलाही बदल करू शकत नाही, तो निरस्त करू शकत नाही. त्यामुळे ही मर्यादा जी आहे ही चीफ जस्टिस ऑफ इंडियानी बोलून दाखवली आहे. दुसरीकडे कायदा या संदर्भामध्ये करावा लागणार आहे आणि कायदा करण्यासाठी पार्लमेंटलाच फक्त अधिकार आहे. त्यामुळे संसदेमध्ये जावं लागेल. आता हे सगळं म्हणणं चीफ जस्टिस ऑफ इंडिया घटनापीठाचे जे एक न्यायमूर्ती आहे त्यांचं म्हणणं आहे. इतर जे 3 न्यायमूर्ती आहेत ते आपलं आपलं मत निकालपत्र देणार आहे. या 4ही निकालपत्रांचं एकत्रित केल्यानंतर म्हणजे अयोध्या केसमध्ये सुद्धा हेच झालं होतं आणि इतर जे घटनापीठं होते यापूर्वीचे त्याहीमध्ये हेच झालं होतं की जे 4ही या प्रकरणामध्ये 4 न्यायमूर्ती आहे, या 4ही न्यायमूर्तींचं निकालपत्र एकत्र करून ज्याच्यातली मतं सर्वाधिक असतील त्याचा निकाल जाहीर केला जाईल. अगदी प्रवीण, आपण या ठिकाणी तुमच्यासोबत LGBTQ समुदायाची काही लोक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलत होता, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊयात. त्यांचं काय म्हणणं आहे, सध्या ते निकाल पाहत असतील, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. जाणून घेऊया आपल्यासोबत. माझ्यासोबत काही LGBTQचे लोक आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षापासून नागपूर शहरामध्ये सारथी या ट्रस्टच्या माध्यमातून काम करत आहेत आणि जे आक्षेप आज उपस्थित करण्यात आले ते देशभरातल्या ज्या संस्था आहेत LGBTQच्या त्या संस्थांनी एकत्रितपणे काम करून त्यांचे वकील ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे तिथे उपस्थित करत आहेत. बरं हे सांगा, सुप्रीम कोर्टामध्ये कारा रेग्युलेशन्स जे आहे म्हणजे एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल त्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा दुरुस्त कराव्या लागतील. जर सेम सेक्स मॅरेज जर एका महिलेने एका महिलेशी लग्न केलं, एका पुरुषानं पुरुषाचं लग्न केलं किंवा ट्रान्सजेंडर असेल त्यांनी एका पुरुषाशी लग्न केलं तर ते मूल दत्तक कसं घेऊ शकेल आणि त्या संदर्भात भारतात काही कायदेच नाही आहे. मग नवे कायदे त्यासाठी करावे लागतील. तर तुम्ही जर एखादं कपल असेल तर त्यांना मूल दत्तक घेण्यासंदर्भात काय वाटतं, काय अधिकार असले पाहिजे? त्यांना अधिकार म्हणजे कसं, आज मी म्हणते की हां ठीक आहे मी आज सिंगल राहत आहे, माझा कोणी पार्टनर नाही, पण मला पण ॲडॉप्ट करण्याची गरज आहे, मला मूल ॲडॉप्ट करायचं आहे. तर याच प्रसंगी मी असे म्हणते की पण पहिला तुम्ही मॅरेजसाठी तर तुम्ही पहिलं होकार द्या, त्याच्यानंतर ॲडॉप्टसाठी द्या. तुम्ही अजून काही बोलून राहिले, अजून काही सांगून राहिले. तुम्ही म्हणते की हे कपल्स क्युअर आहे म्हणते त्यांना तुम्ही ॲडॉप्ट करू शकत नाही. मग तुम्ही म्हणता की क्युअर कपल्स मग तुम्ही ॲडॉप्ट करू शकते. हे म्हणजे 2 कडून तुम्ही बोलून राहिले, हे गलत आहे. बरं तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं आता जोडीदार हा शब्द घ्यावा आणि स्त्री किंवा पुरुष असा शब्द घेऊ नये कायद्यामध्ये, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की आम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही. जर कोणी अवैध पद्धतीनं लग्न केलं असेल, द्विभार्या संदर्भात म्हणजे एक लग्न असताना दुसरं लग्न केलं असेल त्या प्रकरणामध्ये आम्ही निर्णय देऊ शकतो किंवा पोटगी दिली नसेल, ॲडॉप्शन असेल त्याच्यामध्ये निर्णय देऊ शकतो. आम्ही थेट कायद्यात बदलू शकत नाही. तर तुम्हाला अपेक्षा आहे का केंद्र सरकारकडून की केंद्र सरकार अशा संदर्भामध्ये काही कायदा तयार करेल? महिला आरक्षणाचा कायदा आता पूर्ण ते प्रक्रिया झालेली आहे, लोकसभेत राज्यसभेत मंजूर झाला आहे. हो, मला अपेक्षा आहे की केंद्र सरकार किंवा राज्यसभामध्ये किंवा लोकसभामध्ये जे पण असे निर्णय होतात ते आमच्याच पक्षामध्ये होय. आणखी नवे जी स्कीम्स आहेत ते लागू हो. आणि ॲडॉप्शनचं तुम्ही जे म्हणता आहेत ॲडॉप्शनच्या जे एका स्त्रीला किंवा एका पुरुषाला जे राईट्स असतात, जे त्यांच्यासाठी कानून बनलेले आहेत ते पण आम्हाला ॲडॉप्शनचे जे राईट हवे आहे. पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, ही सेकंड गोष्ट झाली. पहिली गोष्ट ही आहे की मॅरेज जे आज मॅरेज इक्वेलिटी म्हणतो आम्ही, जेव्हा एका स्त्रीला एका पुरुषला सेम मॅरेज इक्वेलिटीचे जे तुम्ही राईट्स दिलेले आहे आमच्या संविधानमध्ये, ते आम्हाला पण पहिले ते द्या, त्याचा नंतर आम्ही जे ॲडॉप्शन्स आहे ते राईट. या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा हार्मोनल चेंजेस होतील तेव्हा समाज त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणार नाही आणि पोलीस यंत्रणा, न्यायपालिका याकडे लक्ष देईल की एखाद्या व्यक्तीमध्ये हार्मोनल चेंजेस आले आणि जर तो समलैंगिक असेल आणि त्याची इच्छा जर समलैंगिक व्यक्तीशीच जवळीक करण्याची असेल तर पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्याचा छळ करण्यात येऊ नये. त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा पद्धतीनं कोणाचाही छळ म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये हार्मोनल चेंजेस आले हा त्याचा काही दोष नाही आहे. यावर तुम्ही कसं बघता की एखाद्या व्यक्तीमध्ये हार्मोनल चेंजेस येणं हा काही क्राईम नाही आहे आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवणं, त्याला न्यायालयात नेणं हा गुन्हा ठरू नये आणि असा छळ होऊ नये असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतात. ही मोठं पाऊल आहे, यावर काय सांगाल?
ही इज़ एब्सोल्युटली राइट, लेकिन मेरा मुद्दा ये है कि हार्मोनल चेंजेस तो व्यक्ति जब खुद को महसूस होता है कि मुझ में कुछ बदलाव होने चाहिए, बचपन से लगता है कि मैं गलत शरीर में पैदा हुआ हूँ, तब वो जाके हार्मोनल ट्रीटमेंट लेता है और तब हार्मोनल चेंजेस आते हैं। तो जब वो बालिग होने के बाद एक साइकेट्रिक के साथ में बैठ के विचार विमर्श करके उनके परमिशन से वो जब बदलाव लेता है तो किसी को उसमें ऑब्जेक्शन नहीं होना चाहिए। और जहाँ तक शादी और एडॉप्शन की बात है, सीजीआई ने खुद कहा कि समलैंगिक लोग बुरे माता पिता नहीं हो सकते हैं। तो ठीक है, अब उन्होंने डाला है संसद के ऊपर, तो हम हमारी लड़ाई जारी रखेंगे इसके ऊपर। और थोड़ा दुख हुआ है कि आज ये इस तरह का फैसला आया है, बट आप जानते हैं संसद में कोई बात गई तो कितना वक्त लगता है। आज महिला आरक्षण को भी लेके बात करें तो कितने साल लग गए। तो ठीक है, हम अपनी लड़ाई जारी रखेंगे। बरं, हे सांगा, सरकार या ठिकाणी सरकारचा काही विचार दिसत नाही आहे आणि सरकारनं जाहीरपणे सांगितलं आहे की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल करू नये. दुसरीकडे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी असं म्हटलं आहे की काही ठिकाणी ऑपरेशनसुद्धा केले जातात आणि सेक्स चेंज करण्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी छळसुद्धा झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीनं हार्मोनल चेंजेस किंवा एखाद्या व्यक्ती ज्या सेक्सचा आहे तेच सेक्स त्याचं कायम ठेवावं आणि ट्रान्सजेंडर असतील किंवा इतर म्हणजे समलैंगिक असतील त्यांना कुठल्याही पद्धतीनं अत्याचार करू नये किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करू नये असं चीफ जस्टिस ऑफ इंडियाने म्हटलं. आता जे केंद्र सरकार आपली भूमिका मांडेल, पण हे जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे यावर तुम्ही कसं बघता? सुप्रीम कोर्ट ने जो अभी बोला है कि क्या बोलते कि सेम सेक्स मैरिजेस के लिए जो है संसद या सरकार की तरफ में दिया जाएगा, तो सरकार की तरफ से भी हम अपेक्षा करते हैं कि वो हमारे फेवर में क्या बोलते कुछ करे, क्योंकि हम कोई छोटी सी कम्युनिटी तो है नहीं कि मुट्ठी भर कम्युनिटी है नहीं, हम भी बहुत बड़े पैमाने पर एक पॉपुलेशन है जो कि एक अच्छा खासा वोट बैंक भी है. तो मेरा सिर्फ ये कहना है कि अगर आप हमारे फेवर में अगर देते हैं या कुछ करते हैं तो हम भी यही सोच सकते हैं कि ये जो सरकार है ये क्या बोलते हैं हमारे फेवर में क्या बोलते हैं निर्णय दे करके. और रही बात ये ऑपरेशंस वगैरह की, तो ये सोचना और ये समझना बहुत ज़रूरी है कि इंसान प्रवीण, भले पुन्हा एकदा कोई भी तुमच्याकडे येते. शरीर में सध्या अपडेट पैदा हुआ आपल्याकडे या प्रकरणासंदर्भात येत आहे. आपण पाहूयात. अविवाहितांसह समलिंगींनाही दत्तक घेण्याचा अधिकार चीफ जस्टिस ऑफ इंडियानं सांगितलंय. केंद्र व राज्यांनी समलिंगीचे अधिकार सरकारने लोकांपर्यंत पोहोचवावे. समलिंगांसाठी केंद्रानं हॉटलाईन सुरू करावी असं देखील म्हणण्यात आलंय. समलिंगांसाठी सुरक्षित आश्रय उभारा. अविवाहितांसह समलिंगांनाही दत्तक घेण्याचा अधिकार. केंद्र व राज्यांनी समलिंगी लग्ने नाकारू नये असं म्हटलंय. पुन्हा एकदा जाऊयात आपले असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर यांच्याकडे. प्रवीण, समलिंगांसाठी सुरक्षित अधिकार द्यावे, अविवाहितांसह समलिंगांनाही हे अधिकार देण्यात यावे, त्यांनाही दत्तक देण्यात यावं असं सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय. चीफ जस्टिस ऑफ इंडियानं म्हटलंय. चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला आदेश दिले आहे की एक समिती तयार करण्यात यावी. ही समिती काय करेल तर या समिती सर्वात आधी म्हणजे हेही खूप मोठं पाऊल आहे की समिती जेवढ्या काही योजना आहे सरकारच्या, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं राशन कार्ड. आता रेशन कार्डमध्ये समलैंगिक कुटुंब जे असेल, कपल असेल, त्याला कुटुंब म्हणून, परिवार म्हणून मान्यता देण्यासंदर्भामध्ये सूचना ज्या आहेत त्या कमिटीला देण्यात आल्या आणि कमिटी पहिले विचार करेल की हे सगळं करण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यामुळे सर्वात आधीची मागणी होती की जोडीदाराचा शब्द आला पाहिजे कायद्यामध्ये. तर त्या संदर्भात काही शक्यता नाही आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये असं आम्ही चेंज करू शकणार नाही, पण केंद्र सरकारला एक समिती तयार करण्यास सांगण्यात आलेलं आहे. आणि या समितीमध्ये आता समलैंगिक जे कपल असेल त्याला एक कुटुंब म्हणून त्याला मान्यता दिली जाऊ शकते. विशेष कुटुंब हे त्याला अधिकार दिला जाईल. यासाठी काय योजना केल्या जातील आणि काय दर्जा दिला जाईल याची विचारणा जी आहे सुप्रीम कोर्टाने केली आणि आदेश दिले आहे की समिती स्थापन करावी. अगदी प्रवीण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सरळ सरळ हा मुद्दा आता संसदेत जाईल, म्हणजेच एकूण केंद्र सरकारकडे जाईल. आणि आधीच केंद्र सरकार खरं तर या मुद्द्याच्या विरोधात आहे. या सध्या तुम्ही ज्यांच्याशी बातचीत करताय त्यांची या संदर्भात काय भावना आहे आणि पुढे त्यांचा मग लढा नेमका कसा असणार आहे?
माझ्यासोबत काही या ठिकाणचे LGBTQचे लोक आहेत, त्यांना विचारूया. सरकार एक समिती करणार आहे, त्या समितीमध्ये कुटुंब जे आहे म्हणजे जे LGBTQचं एक कपल असेल, सेम सेक्स मॅरेज जरी नसलं तरी सोबत राहणारं कुटुंब असेल, त्याला कुटुंब नावाचा दर्जा देता येईल, काही समिती ठरवेल आणि रेशन कार्डमध्ये सुद्धा कुटुंबाचं लिहिलं जाईल. हे चांगला निर्णय आहे. जर सरकार असं काही करणार असेल, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने समिती जर असा निर्णय घेणार असेल, काय फरक पडेल तुमच्या आयुष्यात? ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने जे पण निर्णय दिला आहे, जे पण कमिटी आता स्थापित होणार आहे, आमचा एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हा लोकांना पण त्या समितीमध्ये सामील करा. काही पण निर्णय घ्यायच्या आधी आमच्या पण हे घटनापीठ आहे आणि या घटनापीठामध्ये 4 जणांचं हे घटनापीठ आहे आणि या 4 जणांच्या घटनापीठामध्ये जे निकालपत्र फायनल येईल ते जे 4 न्यायमूर्तींपैकी ज्यांचं मत हे जास्त असेल तो निकाल फायनल होईल. त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी या ठिकाणी आपलं मत दिलेलं आहे. त्यामुळे इतर ते जे 3 न्यायमूर्ती आहे ते न्यायमूर्ती या प्रकरणामध्ये काय म्हणतात, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातला एकत्र निकाल जो आहे तो येणार आहे. प्रवीण, ही अपडेट आपण बघूयात. तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले रहा. अपडेट आपल्याकडे येते. अविवाहितांसह समलिंगांनाही दत्तक घेण्यास अधिकार आहे. केंद्र व राज्यांनी समलिंगी लग्ने नाकारू नये, तर समलिंगांचे अधिकार सरकारनं लोकांपर्यंत पोहोचवावे. चीफ जस्टिस ऑफ इंडियानं हे म्हटलंय. समलिंगांसाठी केंद्रानं हॉटलाईन सुरू करावी. समलिंगांसाठी सुरक्षित आश्रय उभारा. तर न्यायमूर्ती कौल सरन्यायाधीश चंद्रचूडांच्या निकालाशी सहमत असल्याचंही या ठिकाणी आता अपडेट समोर येते. स्पेशल मॅरेज ऍक्ट हा फक्त भिन्न लिंगांसाठी नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अविवाहितांसह समलिंगांनाही दत्तक घेण्यास अधिकार असावा असं देखील चीफ जस्टिस ऑफ इंडियानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण आपले असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाऊया. प्रवीण, या प्रकरणामध्ये आता जे कपल असेल, समलैंगिक कपल असेल, त्या कपलला दत्तक घेण्यासंदर्भात जो अधिकार आहे तो अधिकार असल्याचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणाले आहे. त्यामुळे आता दत्तक घेण्यासंदर्भामध्ये ज्या कारा रेग्युलेशन्स आहेत त्या कारा रेग्युलेशन संदर्भात सुद्धा नव्यानं विचार करावा लागेल. आणि जेव्हा एखादा पुरुष लग्न करेल किंवा लग्न त्याला भारतात म्हणता येणार नाही जोपर्यंत मान्यता मिळणार नाही, पुरुष एकत्र येईल, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहील, एक कपल म्हणून जेव्हा राहील तेव्हा ते दत्तक घेण्यासंदर्भामध्ये नियम जे आहे ते तयार केले जातील. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियानं हे मान्य केलं आहे की जे सेम सेक्स कपल आहे त्याला दत्तक घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर मान्यता काय असेल, त्याला रेग्युलेशन काय असतील, कारा रेग्युलेशन जे आहे सेंट्रल अडॉप्शन आणि रेग्युलेटरी अथॉरिटी त्याचं म्हणणं यामध्ये काय असेल, या सगळ्यांच्या गोष्टी या भविष्यामध्ये या होत राहील. या केंद्र सरकारच्या अखत्यामध्ये आहे. पण सुप्रीम कोर्टाने एक समिती सध्या तयार केलेली आहे आणि या समिती एक मोठी बातमी आपल्याकडे येते. आपण सध्या या संदर्भातले अपडेट पाहूया. अविवाहितांसह समलिंगांनाही दत्तक घेण्याचा अधिकार. केंद्र व राज्यांनी समलिंगी लग्ने नाकारू नये असं म्हटलेलं आहे. समलिंगींचे अधिकार सरकारनं लोकांपर्यंत पोहोचावे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं हे आपण निकाल बघत आहोत. समलिंगांसाठी सुरक्षित आश्रय उभारा असं म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती कौल सरन्यायाधीश चंद्रचूडांच्या निकालाशी सहमत आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट फक्त भिन्नलिंगांसाठी नाही असं न्यायमूर्ती कौल यांनी म्हटलंय. समलिंगी भिन्नलिंगी लग्न नाण्याच्या 2 बाजू असं देखील ते म्हणाले. तर समलिंगांवरील अन्याय हा दूर करावा असंही त्यांनी म्हटलंय. समलिंगी विवाहाला मान्यता दिली पाहिजे. अविवाहितांसह समलिंगींनाही दत्तक घेण्याचा अधिकार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. समलिंगींचे अधिकार सरकारनं लोकांपर्यंत पोहोचावे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी हे म्हटलेलं आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट समलिंगी भिन्नलिंगी लग्न नाण्याच्या 2 बाजू असं न्यायमूर्ती कौल यांनी म्हटलंय. प्रवीण, खरं तर समलिंगी भिन्नलिंगी ह्या नाण्याच्या 2 बाजू असं न्यायमूर्ती कौल यांनी वक्तव्य केलेलं आहे. मुळातच समलिंगी आणि भिन्नलिंगी हे जे कपल आहे या नाण्याच्या 2 बाजू आहे असं म्हणणं आहे.
मानवतेच्या दृष्टीनं म्हणजे कोर्टानं सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या हार्मोनल चेंजेसमुळे जर त्याची जर प्रवीण, पुन्हा एकदा तुमच्याकडे, सम- कारण अपडेट या संदर्भातला आपल्याकडे येतच आहे. तर आताची अपडेट आहे, अविवाहितांसह समलिंगांनाही दत्तक घेण्याचे अधिकार. केंद्र व राज्यांनी समलिंगी लग्ने नाकारू नये. समलिंगींचे अधिकार सरकारने लोकांपर्यंत पोहोचवावे. समलिंगांसाठी केंद्रानं हॉटलाईन सुरू करावी. तर समलिंगींसाठी सुरक्षित आसरे उभारा असंही सांगण्यात आलेलं आहे. न्यायमूर्ती कौल सरन्यायाधीश चंद्रचूडांच्या निकालांशी सहमत आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट फक्त भिन्नलिंगांसाठी नाही. समलिंगी भिन्नलिंगी लग्न हे नाण्याची दोन बाजू आहे. समलिंगांवरील अन्याय दूर करण्याची ही संधी असल्याचंही कौल यांनी म्हटलंय. तर मान्यता दिली पाहिजे, समलिंगी विवाहाला मान्यता दिली पाहिजे असंही न्यायमूर्ती कौल म्हणाले आहे. तर न्यायमूर्ती SR भट्ट समलिंगी विवाहाच्या विरोधात आहे. ही एक अपडेट समोर येते. आतापर्यंत 3 पैकी 2 न्यायमूर्ती समलिंगी विवाहाच्या बाजूने तर एक आता विरोधात मत आलंय. केंद्र व राज्यांनी समलिंगी लग्ने नाकारू नये असं म्हटलेलं आहे. प्रवीण, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एक विरोधात मत. चारपैकी एक न्यायमूर्ती जे आहेत ते या संपूर्ण म्हणजे जी मागणी आहे की समलैंगिक कपल्सना लग्नाचा अधिकार द्याव्या आणि 377 हे रद्द करावं, या संदर्भामध्ये एक न्यायमूर्ती जे आहे ते विरोधात आहे. त्यामुळे हा जो निकाल आहे हा 3 विरुद्ध 1 असा येण्याची शक्यता आहे. 4 न्यायमूर्ती आहे, घटनापीठ आहे हे, आणि घटनापीठामध्ये जे न्यायमूर्ती जास्त एखाद्या मताच्या संदर्भात जास्त मत देतील तो निकाल अंतिम होईल. या प्रकरणामध्ये 4 विरुद्ध 1 सध्या अशी स्थिती देते. आणि या पुढंही जे निकाल वाचन आहे ते प्रत्येकाचं सुरू आहे. या सगळ्याचं एकत्र केल्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो दिला जाईल. पण सध्या तरी एक न्यायमूर्ती जे आहे त्या न्यायमूर्तींनी विरोध जो आहे तो या संपूर्ण जी मागणी आहे याचिकाकर्त्यांची त्याला विरोध केला आहे. अगदी ही अपडेट आपण पाहत आहोत. समलिंगींसाठी केंद्रानं हॉटलाईन सुरू करावी. एकीकडे समितीची गोष्ट होते, एकीकडे समिती गठीत करण्याचं बोललं जाते, दुसरीकडे हा एक विरुद्ध मत. आता आणखी 2 मतं येणं खरं तर प्रवीण बाकी आहे. मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतिम निकाल जो आहे तो अंतिम निकाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टानं पहिलेच आपले मर्यादा जे आहे ते जाहीर केलेले आहे की आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल करू शकत नाही की तो पूर्णपणे हटवू शकत नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता स्पेशल मॅरेज ॲक्टमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कायमच राहणार आहे आणि त्यानुसार कायद्याचं पालन जे आहे ते सर्वांना करावं लागेल. यासोबतच या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वात आधी जी गोष्ट पुढे घेतली आहे की समलैंगिकांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे आणि समलैंगिकांना माणूस म्हणून वागवलं पाहिजे. त्यामुळे देशभरामध्ये एक पहिले सर्वात आधी केंद्र सरकारने एक हॉटलाईन तयार केली पाहिजे आणि ट्रान्सजेंडर असतील किंवा समलैंगिक कपल असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार झाल्याच्या काही घटना आहेत, त्यांना काही ठिकाणी माणूस म्हणून वागवलं गेलं नाही अशा काही घटना पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या घटना आहेत या घटनांमध्ये कुठल्याही पद्धतीनं 0 टॉलरन्स असला पाहिजे. आणि संपूर्ण सुनावणी संदर्भात पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.